स्ट्रायकिंग एंडचा बॅटरचा दिग्विजय चेंडू डॉट घेतलाय. सनी कसबे ज्याच्याकडे अनुभव आहे पंचांच्या डाव्या हाताकडनं तो तयार. अजून एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न इथे MS धोनी स्टाईलने धावबाद करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाचा पाहायला मिळालाय. मात्र MS धोनी त्याने खूप सराव केलाय या गोष्टीसाठी. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या पुढे सरकली आहे MS धोनीच्या जर्सी क्रमांकावरती 7 धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा टोटल मैदानामध्ये आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर VR हॉटेल रुद्र रेसिडेन्सी किल्ले निवती क्रिकेट टीम. धीमा बॉल लेग स्टिकच्या बाहेर आणि त्यावरती केले आक्रमण. एक टप्पा घेत स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय हाय हॅलो करत चेंडू बॉर्डरच्या बाहेर फरार. लाजरी संजीवनी चौकार. 4 धावांनी सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे, सगळं काही ठीकठाक आहे असं हा चौकार सांगून गेलाय. कोई लड़का नौकरी ढूंढ रहा हो और नौकरी ढूंढते ढूंढते उसे सरकारी नौकरी मिली, इसी तरह ये बाउंड्री मिली. याही वेळेला चांगला फटका बॅटवरती घेतला बॉल. चेंडू खेळल्या काऊ क्षेत्रामध्ये. दुसऱ्या डावीचा प्रयत्न होतोय स्ट्राईक एंडवरनं. नॉन स्ट्राईक एंडवरनं नकार कळवलाय. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 12 धावांवरती. एक बाद 12 षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. डावाचं पहिलं सत्र जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून नुकतेच आमच्या सोबत या सामन्यांचा आनंद घेतात किंवा प्रत्यक्ष मैदानावरती जे प्रेक्षक नुकतेच उपस्थित झाले आहेत या स्पर्धेमधील 4थ्या रजनीमधला सामना क्रमांक 4 तुम्ही पाहताय. डावाचं पहिलं सत्र आहे. रिव्हर्सचा सातत्याने प्रयत्न इथे होतोय. सरळ बॅटने धावा येत नाहीये त्यामुळे बॅट आडवी करण्याचा केविलवाना धाडसी प्रयत्न दोन्ही बॅटरचा असफल ठरलाय. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. फलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना 12 एका गड्याच्या मोबदल्यात VR हॉटेल रुद्र रेसिडेन्सी किल्ले निवती क्रिकेट संघ 12 धावा बनवतोय तनुज स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. हॅलो, सन्माननीय गजानन कांदळगावकर साहेब या ठिकाणी स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आमच्या या आयोजनासाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची या ठिकाणी देणगी आली. आयोजन कमिटीच्या वतीने साहेब आपले लाख लाख धन्यवाद व्यक्त केले जात आहेत. षटक क्रमांक 3ला सुरुवात होईल. अवघ्या 12 धावा गाडीला एक्सेलेट करावं लागेल. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं देखील वाया गेलंय. दुसरं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं देखील वाया गेलंय आणि ही दोन्ही षटकं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या नावावरती लिहिली गेली आहेत. या षटकात दोन्ही गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. कंजूसी षटकं टाकली आहेत त्यामुळे या षटकात आक्रमण होणं गरजेचं असेल. फ्रंटफुटवरती जाळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान चाललाय. प्रचंड वेगात फेकी आली आहे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे 13. भारत देश मेरा हम सबका 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि ही स्पर्धा लाईव्ह स्वरूपामध्ये कोल्हापूरवरून महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये सेवा बजावणारे आमचे मित्र गजानन गुरव हे देखील हा सामना पाहतायत कोल्हापूरवरून. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिलेत लाजरी क्रिकेट ग्रुपला. त्यांचेही मनापासून धन्यवाद. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय. थोडीशी फ्लाईट दिली आहे. वातावरण टाईट केलंय. अनुभव म्हणजे नेमकं काय असतं हे गोलंदाज दाखवत असताना आपण पाहतोय. टिंब चेंडू आपण पाहिलाय. 2 षटक 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अशा नाजूक अवस्थेतनं जातोय VR हॉटेल रुद्र रेसिडेन्सी किल्ले निवती क्रिकेट संघ. गाडी टॉप गिअर मध्ये टाकावी लागेल. समोर जरी व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू असले तरी देखील आपली चमक आपली छाप सोडावी लागेल. यावेळेला उडवले बॉलला. वाह, लाजवाब फटका. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. चेंडू एक टप्पा घेत बॉडी लाईनच्या बाहेर फरार.
लाजरी चौकार. गरज आहे या खेळीची. आक्रमकता ही बचाव का साधन है. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर करावा लागेल. प्रतिस्पर्धी टीमला जर तुम्हाला दडपणामध्ये आणायचं आहे तर तुम्हाला आक्रमणा वाचून कोणताही पर्याय नाहीये. बचेंगे तो और भी लढेंगे. मात्र तोपर्यंत षटक संपून जातील. त्यामुळे निश्चितपणे याच षटकात तुम्हाला आक्रमणाची गरज आहे. थोडासा कानमंत्र गोलंदाजाला दिलाय. सुबह की चाय और बड़ों की राय समय अनुसार लेनी चाहिए. याही वेळेला ती राय कामी येईल का गोलंदाजाच्या ते पाहावं लागेल. टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे. एबीडीच्या जर्सी क्रमांकावरती 17 धावा. फुल टॉस बॉल फ्रंट फुटवरती नक्की आला होता स्ट्रायकिंग इनचा बॅटर. आणि यावेळेला 22चा सिग्नल पंचांनी कळवलाय. एका अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते 18 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आज देखील तुम्हाला पाहायला मिळतील. फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीम उपांत्य फेरीमध्ये पहिल्या रात्री प्रवेश करते. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम दुसऱ्या रजनीमध्ये उपांत्य फेरीमध्ये दाखल झाली आहे. कालच्या रजनीमध्ये SYS गोवा क्रिकेट टीम दाखल झाली आहे. आज चौथा संघ कोणता असेल आणि त्यानंतर होतील 2 सेमी 1 फायनल. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केले. पॉइंटला एकच धाव ऍड होईल. धावसंख्या पुढे जाणार आहे. फेकी खराब आहे मात्र बॅकअप देखील आपण पाहतोय आणि धावसंख्या पुढे जाते 19 धावांवरती. एकेरी धावांनी टीमची धावसंख्या 19 धावांवरती परावर्तीत. 2 षटक 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढचा बॉल विकी ड्राईव्ह केले. चांगला बॉल इथे एक्झिक्यूट केलाय. वितरण कार्पेटचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन बाउंड्रीवर. एकेरी धावेंची लहर मैदानामध्ये आपण पाहतोय. एकेरी धावेने षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. फलकावरती अजूनही धावांसाठी संघर्ष कायम आहे. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मान्यवरांच्या कक्षेमध्ये आमचे सन्माननीय मान्यवर मालवणचे माजी नगराध्यक्ष महेशजी कांदळगावकर साहेबांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. साहेब, लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या माध्यमातून आपलं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आप आए बहार आई. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना सामना क्रमांक 4 मध्ये VR हॉटेल रुद्र रेसिडेन्सी किल्ले निवती क्रिकेट संघ 1 बाद 20 धावा. मी विनंती करतो लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मी मालक राजू पाटणकर आपल्या शुभ हस्ते मालवणचे माजी नगराध्यक्ष महेशजी कांदळगावकर सर यांचं आपण लाजरी स्वागत व्यासपीठावर संपन्न करावं. महेशजी कांदळगावकर लाजरी स्वागत होत आहे. मालवणचे माजी नगराध्यक्ष या सामन्यासाठी पण पूर्ण सामन्यासाठी पारितोषिक घेत आहे. चौकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी यांच्याकडून. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय शुभम शेळके. मॅन फ्रॉम पुणे परिसरातला हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. एक चेंडू देखील त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. 22 धावा फलकावरती आहेत. ऑफ साइड ऑफ टर्म चेंडूला पिच केले. चेंडू हवेत विरलेल्या चेंडूचा झेलात रूपांतर करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. चेंडू मायभूमीवरती दान झालाय. झेलचे रूपांतर एकेरी धावेमध्ये केले गेले. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका बाजूला दिग्विजय आणि दुसऱ्या बाजूला त्याला साथ देतोय राहुल. ही जोडी मैदानामध्ये आहे. यावेळेला लाजवाब फटका. मात्र ताकद थोडीशी कमी पडली आहे. निश्चितपणे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. डीप मध्ये काऊ क्षेत्रामध्ये सापडला स्ट्रायकिंग इनचा बॅटर राहुल. त्याला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. 23 धावा. लाजरी क्रिकेट ग्रुपला देखील खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. लाजरी ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय राजू पाटणकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. राजेशजी माडेश्वर आणि त्यांचे इतर सर्व सहकारी
एखादी स्पर्धा आयोजित करायची म्हटल्यानंतर जवळपास 1 ते 1.5 महिना त्यासाठी खूप मोठे परिश्रम घ्यावे लागतात आणि हे जर आपण मैदान पाहिलं तर हे मैदान बनवण्यासाठी लाजरी ग्रुपच्या सदस्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि ती मेहनत आज मात्र कामी आली आहे. इतका प्रचंड मोठा जनाधार पाहिल्यानंतर आपण जे स्वप्न पाहिलं कुडाळवासियांसाठी त्या स्वप्नाची पूर्तता निश्चितपणे या स्पर्धेच्या माध्यमातून झाली आहे. 23 धावांवरती दुसरा धक्का. रवी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. रवी स्ट्रायकिंग येईल तयार और पिच बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आली आहे विकेट. विकेट क्रमांक 3. 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात बिकट अवस्थेतनं जातोय. फलंदाजी करणारा हॉटेल विहार रुद्र रेसिडेन्सी किल्ले नेवते क्रिकेट संघ तनुष पोट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत समालोचक व्यासपीठावर उपस्थित आहेत. राहुल मांजरेकर, युवा समालोचक ओमकार मांजरेकर, युवा समालोचक निलेश गाड, उमेश परब या सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समालोचकांचं आम्ही मनपूर्वक लाजरी स्वागत करतोय. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूसाठी पशुवैद्यकीय सेवानिवृत्त अधिकारी डॉक्टर दाभाडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे आणि या संपूर्ण सामन्यामध्ये चौकारांची हॅट्रिक 1000, षटकारांची हॅट्रिक 2000 श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी यांच्याकडून आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये किशोर पेडणेकर, 100 रुपये आनंद नागोळकर आणि मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकासाठी 200 रुपये प्रशांत धुरी, 100 रुपये आनंद नागोळकर. सुशांत खोत नवीन फलंदाज. चांगला बॉल. टिंब चेंडू आपण पाहिलाय. निर्धाव चेंडू आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. धावांसाठी संघर्ष कायम आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना VR हॉटेल रुद्र रेसिडेन्सी किल्ले निवती क्रिकेट टीमचा अवघ्या 23 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागली आहे. मेगा स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहताय आमचं जे अतिथी कक्ष आहे ते देखील खचाखच भरलंय. मान्यवरांची मांदी आली आहे. बबलू परब यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा कळवल्या. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. शेवटचं षटक पहिल्या डावामधील अखेरचं षटक आणि या षटकात कमीत कमी 15 धावा येणं तरी अपेक्षित असेल. प्रेक्षकांना त्या 15 धावा येतील का हे पाहावं लागेल. सामन्यामध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी फायटिंग टोटल उभारण्यासाठी हे षटक फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमसाठी खूप महत्वाचं असेल. हॉटेल विहार रुद्र रेसिडेन्सी किल्ले नेवती क्रिकेट संघ मेहनत करा या षटकामध्ये दोन्ही टीमसाठी. और पिच बॉल समोर खेळला. व्ही झोन मध्ये लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव ऍड होईल. फेकी देखील खूप चांगली आपण पाहिली. तुषार रणदिवे गोलंदाजी मार्गवरती आहे. तुषार रणदिवेला बाजा या टोपण नावाने ओळखलं जातं. तुषार रणदिवे तयार. तुषार तयार. चांगला बॉल. तितकाच चांगला फटका. क्षेत्ररक्षक काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो फेकी चांगली झाली आहे. रवींद्र जाडेजाचे जसे गोल्डन आर्म आहेत तशा पद्धतीची फेकी आपण पाहिली आहे. खूप चांगली फेकी. क्षेत्ररक्षण केल्यानंतर 2 धावांची लहर मैदानामध्ये. दुहेरी धावाने टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे. 26 धावा. पुण्यावरून देखील प्रेक्षक हा सामना पाहतायत. प्रकाश पाटील गोलंदाज तयार. अवघ्या 26 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या 4 चेंडूत एखाद दुसरा मोठा फटका अपेक्षित आहे. फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमसाठी प्रेक्षकांना देखील त्याच फटक्याची प्रतीक्षा आणि गरज आहे. फलंदाज नवीन मैदानामध्ये जाईल.
नवीन फलंदाज किशोर शेलटकर कित्येक वर्षांचा अनुभव आपल्या पाठीवरती घेऊन आणि हे मैदान देखील यांच्यासाठी खूप लकी मानलं जातं. किशोरजी शेलटकर याच परिसरातले हे खेळाडू आहेत. त्यांच्याकडनं एखादा मोठा फटका येईल ही अपेक्षा आणि त्यामुळे यावेळेला लाजो फटका अगदी समोर जसा आलाय तसा पाठवलाय. चेंडू स्लॉट मध्ये आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने बरोबर समोरच्या प्लॉट मध्ये. दिग्विजयच्या बॅट मधून निघालाय झंझावाती षटकार. 6 धावांनी टीमची धावसंख्या आता मात्र वाढली आहे 32 धावा. सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी एक अजून मोठा टोला अति गरजेचा एक धमाका करावा लागेल. येणाऱ्या चेंडूमध्ये लेगस्टिकच्या बाहेर आहे का हे पाहावं लागेल. पहिली धाव तर प्रचंड वेगात, दुसरीचा प्रयत्न इथे होईल का पाहावं लागेल. आणि अंतिम क्षणी वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय आणि 22ची एक धाव देखील ऍड होईल. 2 धावांनी टीमची धावसंख्या फलकावरती लागते 34. अजून 2 चेंडूंचा आहे खेळ. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर हा सामना नक्कीच चुरशीचा होईल. कारण या विकेटवरती 35, 40, 45 धावा देखील फायटिंग टोटल होते हे आपण आजपर्यंत 3 रजनीमध्ये पाहिलंय. त्यामुळे हा सामना देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरावा ही अपेक्षा आहे. त्याच अपेक्षेने आमचे प्रेक्षक सामन्याची वाट पाहत आहेत. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपण पाहतोय. आज प्रचंड मोठी गर्दी. काही वेळानंतर अजून 1-2 सामन्यानंतर आपण सेमीफायनलच्या लढतीकडे जाणार आहोत आणि तीच प्रतीक्षा मोठ्या सामन्यांची वाट आमचे प्रेक्षक बघतायत युट्यूबच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडला लोकल टॅलेंट किशोरजी शेलटकर फ्रंट फुटवरती आले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे फसलाय आणि चेंडू मात्र निर्धाव गणला गेलाय. वाईड लाईन यॉर्कर लेनचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज तुषार रणदिवेचा ज्याच्याकडे आहे अनुभव. दोन्ही अनुभवी खेळाडूंमध्ये ही चुरस आपण पाहणार आहोत. याही वेळेला यॉर्कर लेनचा बॉल धावबाद करण्याची इथे संधी. दोन्ही टिंब चेंडू आपण पाहिलेत आली आहे. विकेट क्रमांक 6. 34 धावांवरती गाडी अडकली आहे. हॉटेल विहार रुद्र रेसिडेन्सी किल्ले निवती क्रिकेट टीमची विजयासाठी 35 धावांचं लक्ष्य. 30 चेंडू 35 धावा. तनुष स्पोर्ट भटवाड़ी सावंतवाड़ी क्रिकेट टीम समोर लक्ष्य खूप छोटे है. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं. हारा वही जो लढा नहीं. कोण लढेल आणि कोण हरेल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात यानंतरचा आवाज. आमचे सहकारी समालोचक बादल चौधरी यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. लाजरीच्या या स्पर्धेसाठी मांड्याचेवाडी गावचे माजी सरपंच दाजी घोलम उपस्थित आहेत. दाजी, व्यासपीठावर आपलं सहर्ष लाजरी स्वागत. आमच्या स्पर्धेसाठी ओमकार ओटवणीकर यांच्याकडून 1000 रुपयांची देणगी प्राप्त होते. धन्यवाद ओमकार. आणि त्याचबरोबर या सुंदर नेत्रदीपक आयोजनासाठी आकार स्टुडिओ आणि आकार रेसिडेन्सीचे मालक आमचे मार्गदर्शक सन्माननीय गजानन कांदळगावकर यांच्याकडून 10,000 रुपयांची देणगी प्राप्त होते. धन्यवाद गजानन कांदळगावकर साहेब, आपले मनपूर्वक आभार. आमच्या सुंदर देखण्या भव्य दिव्य नेत्रदीपक लाजरी चषक कुडाच्या आयोजनासाठी गजानन कांदळगावकर यांच्याकडून 10,000 रुपयांची देणगी प्राप्त होते. धन्यवाद. त्याचप्रमाणे कुडाळ मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांनी फोनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवल्या. धन्यवाद निलेशजी राणे साहेब, आपले मनपूर्वक आभार.
धन्यवाद अमोल सर. देव बरा करो गाववाल्यानो. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाजरी ग्रुप कुडाळ आयोजित लाजरी चषक कुडाळ 2024 पहिल्या पर्वातल्या चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये तुमचा कुडाळ केंद्रावरसून मनपूर्वक स्वागत असा. पहिल्या इनिंगमध्ये VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी किल्ले निवती संघान धावा जमवले 34 रन्सांचा टार्गेट घेऊन तनुष पोट भटवाडी सावंतवाडीचा संघ गणेश कुबलच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आम्हाला सहकार्य करणारे सर्व प्रशासन, यामध्ये तहसीलदार कार्यालय कुडाळ, गटविकास अधिकारी कुडाळ, पंचायत समिती कुडाळ, कुडाळ नगर पंचायत, कुडाळ पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालय, त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी गवळदेववाडी या परिसरातील सर्व नागरिक, अभिनव नगर या परिसरातील सर्व ग्रामस्थ, या सर्वांचे मनपूर्वक आभार. जाऊया मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी पप्पू तोडकर आणि तुषार रणदिवे. 35 रन्सांचा टार्गेट. तुषार रणदिवे, पप्पू तोडकर हे दोन दर्जेदार खेळाडू सलामीसाठी. लाजरी ओव्हर 11च्या 11 खेळाडू. सगळे खेळाडू सर्कलमध्ये पहिलं आकांडो चक्रव्यूह ज्याका म्हटला जाता आणि ह्या चक्रव्यूहामध्ये जाण्यासाठी त्या भेदण्यासाठी अभिमन्यूचा काळीज लागता. 29 चेंडू 35 धावांचा लक्ष्य. पहिलो चेंडू रवलो डॉट. पॅव्हलिन एंड कडून बॉलिंग मार्कवर सुमित पवार. सुमितचा दुसरा चेंडू आडव्या बॅटचा फटको मिड विकेटच्या दिशेन. चेंडूचा प्रवास पहिल्या टप्प्यानंतर सीमारेषा पार की डायरेक्ट चंद्रार. पंचांचो इशारो येणं बाकी असा. ह्यो लाजरी चौकार. पहिलो चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू. दुसऱ्या चेंडूवर चौकार. 35 रन्सांचा टार्गेट. सामना रोमांचक होण्याची शक्यता. सगळे प्रेक्षक त्यात प्रतीक्षेत असत. ही लाजरी ओव्हर. सगळे राखणदार बरकंदार अगदी आकांड्यावर सावध कधी पडताला या इराद्यात. परत एक आडवी बॅट. शॉर्ट स्क्वेअर लेग जो थोडस फॉरवर्ड होतो त्याच्या दिशेन आकांड्यावर क्षेत्ररक्षण. एका चेंडूवर ह्यो 1 रन. एकूण समाप्त झालो 30रो बॉल. रन 5 बोटांच्या एका थापतार 5 रन्सार. पहिल्या दिवशी फ्रेंडशिप चेनवण संघ सेमीफायनल मध्ये, दुसऱ्या दिवशी ध्रुव पारसे, काल HYS गोवा आणि आज चौथो संघ आधी थोड्याच वेळात तुमका दिसतलो सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो होणारो. दरम्यान गोलंदाजाच्या कपडावरसून पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. लाजरी चौकार. तुषार योगेश आर्ट्सच्या माध्यमातून तुमचा मापणगावचे 2 सुपुत्र मनोरंजन करण्यासाठी अगदी थोड्याच वेळात दाखल होतात. परत एकदा आडवी बॅट मिड ऑनच्या दिशेने. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू प्रेक्षकात गायब. अजून एक लाजरी चौकार. धावसंख्या 13 रन्सावर. समालोचन कक्षात सहकार्य करणारे आमचे सगळे समालोचक, त्याचबरोबर आमचे 3 अतिशय देखणे गुणलेखक सचिन कांबळे, समीर राणे आणि निळकंठ वंजारे, या सगळ्यांच्या माध्यमातून ही अचूक आकडेवारी तुमच्यापर्यंत. पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. 35 रन्सांचा टार्गेट तनुष पोट भटवाडी संघ आणि पहिल्या ओव्हरीत सुमितने खर्च केले 13 रन. आमचं कॉमेंट्री बॉक्स तुमका कमलेश मेसरीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर स्क्रीनवर आमचे गुणलेखक सचिन कांबळे आणि सोबत आमचे तिसरे पंच मंगेश धुरी सर. पंचांचो इशारो. बॅटर चॉईस पॉवर प्ले
आणि या एंड मोडसून जेव्हा फलंदाजी चलतली तेव्हा सगळ्यांचं लक्ष असतं फलंदाजांवर. केव्हा एकदा चेंडू डोंगरीच्या दिशेने जाता. डोंगरीचे अध्यक्ष बाळा पावसकर त्यांचे सहकारी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचा आनंद लुटताना. या मॅच मध्ये जो हिरो ठरतलो त्याच्यासाठी डॉक्टर दाभाडे साहेबांकडून 500 रुपये, चौकारांची हॅट्रिक 1000, षटकारांची हॅट्रिक 2000 ही बक्षिसा श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी साहेबांकडून आणि षटकारासाठी किशोर पेडणेकर साहेबांकडून 200 रुपये आणि आनंद नागोळकरांकडून 100 रुपये. मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकासाठी 200 रुपये प्रशांत धुरी, 100 रुपये आनंद नागोळकर. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर. बॉलरचं नाव इला गुड्डू, पण जरा पाण्यातला नाव सांगलात तर बरा पडत. दाखल्यावरची नावं सांगलात तर सातबारावर लिहूक बरी पडतले आणि राजा सामंत यांच्या शब्दात सांगायचा झाला तर धडे वाटप करताना सोप्या होतला. रन झाले 13. थोडंसं चेंज ऑफ पेसचं चेंडू बॅकफूट पंच कव्हरच्या दिशेने 1 रन. दुसऱ्या ओव्हरीत धावसंख्या 14 रन्सावर. सिद्धेश सकपाळ बॉलिंग मार्कवर दिसतलो. सुदेश सकपाळ. अजून एक पुण्याचा दर्जेदार खेळाडू बॉलिंग मार्कवर. त्या 35 धावांचा बचाव करण्यासाठी आज पुणेकरांका किल्ले होती म्हणजे VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सीच्या बाजून कामगिरी करूची लागतली. दुसऱ्या बाजून तनुजपोट भटवाडी सावंतवाडी संघाचे पुणेकरी ज्यांका फलंदाजी दर्जेदार करणं गरजेचा. आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पूल किती सक्सेसफुल होता तो दिसतलो. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू प्रेक्षकात गायब. अजून एक लाजरी चौकार. ऍक्शन रिप्ले. मधल्या एसटीवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. टप्प पडल्यानंतर उसरी मिळाली पण तयार होतो तुषार रणदिवे. तुषारला सिंधुभूमीवर खेळण्याचा बरोच मोठा अनुभवाचा. कुडाळचा मैदान त्याचबरोबर मालवणचा मैदान तुषार रणदिवेसाठी खूप जास्त लकी समजला जाता आणि असो तुषार मैदानावर चौकार षटकारांचे तुषार नक्की उडवतलो. सुदेश चेंडू कव्हर ड्राईव्ह थोडंसं अपीश. मिडॉपला बीट करून चेंडू अजून एक लाजरी चौकार आणि धावसंख्या 22 रन्सावर. तुषार तुझ्यासाठी बक्षीस. चौकारांची हॅट्रिक जर पूर्ण झाली तर श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी साहेबांकडून तुका 1000 रुपयांचा बक्षीस. खराब चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन आणि फिल्डरांनी चौकार वाचवलो आणि त्याचबरोबर 1000 रुपये सुद्धा वाचवले. तुषारसाठी 1000 रुपये वाचवणं अगदी गळ्याकडे इलेलो घास होतो. ताटात इलो उचललेलो पण होतो. तोंडात घालतलो इतक्यात त्या घासात त्याका केस दिसलो. प्रशांत धुरी साहेबांचा बक्षीस पूर्ण सामन्यासाठी. अजून एक गती परिवर्तन. इनसाइड आउट. डीपेक्षा कव्हरचा कपडा वसून लाजरी चौकार. डोंगरीचे कॅप्टन बाळा पावसकर आपल्या दिशेने चेंडू कधी येतलो याची प्रतीक्षा. पण या स्पर्धेचं म्हणजे लाजरी चषकाचा इतिहास बघलो तर षटकार खूपच दुर्मिळ. लाजरी सदस्य माडेचवडीचे माजी सरपंच दाजी घोलम यांचा मैदानावर व्यासपीठावर लाजरी स्वागत. स्विच करण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर. विजयाची फक्त औपचारिकता. यानंतर होणारा सामना असतो टीचर 11 कुडाळ. कॅप्टन राजकुमार घावनळकर तुमका विनंती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही यायचा आणि सामना संपल्यानंतर VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सीचे कॅप्टन किशोर शेलटकर तुम्ही टॉस साठी यायचा. अमोल जमदाडे सर तुमका विनंती असतली प्रेझेंटेशन बॉक्स साठी तुमचा आवाज प्रेझेंटेशन बॉक्स मधून. सामन्यात फक्त विजयाची औपचारिकता बाकी. 18 चेंडू 7 रन्सांची गरज. एक मोठा चमत्कार गरजेचा असा VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी किल्ले निवती संघासाठी. तनुजपोट भटवाडी सावंतवाडी संघ सलग दुसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल. एकतर्फी होत चाललेलो अजून एक सामनो. पण आज स्पर्धा एकतर्फी नक्की होऊची नाही कारण ही मानाची स्पर्धा असा. कुडाळमध्ये पहिल्यांदाच 1 लाख रुपये पहिला बक्षीस असणारी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा कुडाळवासियांचा हे स्वप्न लाजरी क्रिकेटने पूर्ण केला.
आडवी बॅट मिड विकेटच्या दिशेन फिल्डरचा कपडा वरसून झापूक झुपूक झापूक झुपूक लाजरी षटकार. प्रत्येक षटकारासाठी किशोर पेडणेकर साहेबांकडून 200 रुपयांचा बक्षीस होता आणि त्याचा मानकरी ठरलो तुषार रणदिवे. सामन्याची औपचारिकता पूर्ण झाली. 35 रन्सांचा टार्गेट चेस करून तनुस्फोट भटवाडी संघ सलग दुसऱ्या विजयाचा मानकरी. यानंतर होणारा सामना स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी संघ आणि समोर असलेला तो टीचर 11 हे संघ. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याच्यासाठी आमच्या आयोजन समितीकडून 1 लिटरची सुंदर पाण्याची बॉटल असा आणि डॉक्टर दाभाडे साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षीस असा. 35 रन्सांचा टार्गेट होता आणि तनुस्फोट भटवाडी संघासाठी हा टार्गेट अगदी सहज पप्पू तोडकर आणि तुषार रणदिवे या 2 खेळाडूंनी पार केला. हॅलो चिक चला नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन